पैसे अडकलेले होते एअरलाईन्समध्ये, बुकिंग झालेल्या होत्या, ग्रुप टूर्स आपल्या अलाइंड होत्या. आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज एनीबडी कुड एव्हर फेस बिकॉज दिस वॉज अनएक्सपेक्टेड. तर मला जग बघायचं होतं, मला जग फिरायचं होतं आणि मला ते जग दाखवायचंही होतं. सगळ्या अपडेट्स मला कळतात त्यांच्या की कुठे आहे, पोचलात का, चेक इन झालं का हॉटेलमध्ये. तर अशा पद्धतीने एक पूर्ण सिक्युरिटी आपण एका महिलेला ट्रॅव्हल करताना देतो. कुठेतरी ही मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री म्हणायला हरकत नाही. त्याच्यात आपण एक स्वतःचं वैशिष्ट्य निर्माण करणं इज रिअली अ चॅलेंज. इफ यू हॅव द विल यू विल सक्सीड. आणि पेशन्स म्हणजे इम्पॉर्टंट इज पेशन्स. कुठची गोष्ट तुम्हाला लगेच सातत्याने मिळत नाही, तुम्हाला त्याच्यावरती काम करणं आहे. नमस्कार, सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातील उद्योजिकेचा या शोमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर तिने आकाशात झेप घेतली. आकाशात झेप घेताना एक नाही, दोन नाही, तीन नाही, लाखो महिलांना सोबत घेऊन गेली. म्हणजे थोडासा ऑब्व्हियसली वेगळा बिझनेस आहे तो, म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. हीच टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये बिझनेस करण्यासाठी भरारी घेतली आणि आज सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. त्या म्हणजे शीतल कुलकर्णी सामंत. मॅम, तुमचं सेल्फ मेड सखी या शोमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा बिझनेस कसा सुरू झाला? म्हणजे लहानपणापासून ट्रॅव्हलिंगची भयंकर आवड. आई वडील सुद्धा भयंकर ट्रॅव्हलिंगमध्येच गुंतलेले. व्यवसायाने ॲक्च्युली दोघंही डॉक्टर, पण तरीसुद्धा वेळ जेव्हा मिळेल तेव्हा आम्ही ट्रॅव्हलिंग भरपूर करायचो. त्याच्यामुळे ते म्हणतो ना, लहानपणापासून एक बाळगुट्टी मिळते आपल्याला ट्रॅव्हलिंगची, तशातला एक भाग झाला. त्याच्यानंतर शिक्षण झालं. शिकता शिकता आयटा हा जो आपल्याला ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये त्यावेळेचा एक सर्टिफिकेशन होतं, त्याची खूप वाच्यता होती आणि मैत्रिणींनी सहज म्हटलं की करूया का आपण. आणि मला तशी आवड होती ट्रॅव्हलिंगची. म्हटलं ठीक आहे, करूया, हरकत नाही. आणि SY.BCom मध्ये असतानाच तो फॉर्म वगैरे भरून मी म्हणजे कॉलेज करता करता मी हे ट्रॅव्हलिंगचं चालू केलं सर्टिफिकेशन कोर्स. TY.BCom संपलं आणि लगेचच मला आयटाचं सर्टिफिकेशन प्राप्तही झालं आणि जेट एअरवेजमधनं मला प्लेसमेंट पण मिळाली. सो तो तसा माझा प्रवास चालू झाला ट्रॅव्हल अँड टुरिझममधला. पण टूर्स अँड ट्रॅव्हलिझममध्ये करिअर करण्याआधी घरातल्यांची परमिशन घेतली होती का? खरं सांगायचं तर नाही. आवड प्रोफेशनमध्ये उतरवणं म्हणजे मी नेहमी सांगतेच की इट इज नॉट सो इझी, किंवा इट्स अ लकी थिंग टू पुट युअर पॅशन इन टू प्रोफेशन. ते मला करायला मिळालं आणि मी खरं सांगितलं नव्हतं, पण इव्हेंच्युअली तेही मला म्हणाले की ठीक आहे, हरकत नाही. बोथ पेरेंट्स वर सपोर्टिव्ह ॲज ऑलवेज आणि दे सेड फाईन, ठीक आहे, टेक अ कॉल. आणि मग नंतर मी कधीच मागे नाही बघितलं आणि ती भरारी घेत गेले. पहिली ट्रिप कधी कुठे अरेंज केली होती? पहिली ट्रिप म्हणजे जेट एअरवेज नंतर बरेचसे चांगले कंपनीजमध्ये. भीती नाही वाटली का तुम्हाला? म्हणजे एवढे सगळी बघायला गेलं तर माणसंच त्या ठिकाणी असतात आणि तुम्ही एंट्री करणं त्या ठिकाणी. राईट. म्हणजे 15-1 वर्ष झाले तुमच्या? 20 वर्ष सातत्याने आता मी हे करते. आणि नाही, भीती म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला जी गोष्ट आवडते आणि आपण त्याच्यात तर आपण स्वतःला झोकून दिल्यावरती मला नाही वाटत भीती हा प्रकार राहतो. कारण आपल्याला ती गोष्ट करायची इच्छा जी इतकी तीव्र असते की यू जस्ट फॉल बॅक ऑन एव्हरीथिंग बेसिकली. सो मला ते करायचं होतं, मला ते अचीव्ह करायचं होतं, मला जग बघायचं होतं, मला जग फिरायचं होतं आणि मला ते जग दाखवायचंही होतं. तर ही जी संकल्पना होती ती माझ्या डोक्यात ध्यानीमनी मी कुठेतरी फिट केलेली होती आणि मला ती खूप आवडायची. मला फिरणं भयंकर आवडायचं आधीपासून, लहानपणापासून. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मला ते कुठेतरी अंगवळणी पडलं आणि त्याची मी सुरुवात केली. आणि ट्रिप म्हटलंस, जे आता प्रश्न विचारलास, कंपनी फॉर्म केल्यानंतर माझी पहिली ट्रिप होती ती केरळला होती. हो. नाईस. मग किती महिला आल्या होत्या? म्हणजे भयंकर. म्हणजे माझ्याबरोबर आत्तापर्यंत भरपूर महिलांनी प्रवास केलेला आहे आणि कारणही त्याचं हे आहे की दे फील सेफ.
द रिझन बिहाइंड इज बहुतेक ट्रिप्सना मी ट्रॅव्हल करते, मी स्वतः टुरिस्ट स्पॉटिंग करते. त्याच्यामुळे एका महिलेला दुसऱ्या महिलेबद्दलचा जो विश्वास संपादन जे म्हणतो आपण ते पटकन होतं. आणि जेव्हा मी स्वतः सांगते की नाही मी ट्रॅव्हल करते, तुम्हाला काही काळजी घ्यायची गरज नाही, मी सगळ्या गोष्टी मॅनेज करणार आहे, तर निर्धास्तपणे येतात. मग त्या डिवोर्सी असू दे, मग विडोज असू दे म्हणा, सिंगल मदर्स असू दे, तर कम्फर्टेबली येतात आणि इतक्या एन्जॉय करतात. आणि एक फॅमिली बॉन्डिंग होतं त्या ट्रिपमध्ये, कारण आपण खूप लोक नाही घेऊन जात. एकतर आपलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण एक लिमिटेड क्राऊड घेऊन जातो, कारण आपल्याला एक उत्तम सर्व्हिस, एक उत्तम हॉस्पिटॅलिटी द्यायची असते लोकांना. त्याच्यामुळे आपण एक लिमिटेड क्राऊडच घेऊन जातो आणि जेणेकरून तो क्राऊड इव्हेंच्युअली फॅमिलीमध्ये कन्वर्ट होतो आणि ती फॅमिली पुढे सातत्याने वर्षानुवर्ष टचमध्ये असते. आणि आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि लोक कनेक्ट होऊन तुम्हाला हे करणं, म्हणजे तुमच्या सोबत असणं किंवा लोक कनेक्ट होणं हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. बरं, वयोवृद्ध महिला असतात का ह्या ट्रिपमध्ये? काही एक्सपिरियन्स? खूप, म्हणजे एक मजेशीर असं म्हणता येणार नाही, कारण एक धाकधुकीचा एक किस्सा आहे. 2020 लॉकडाऊन झालेला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. 19 मार्चला आपला पहिला लॉकडाऊन अनाऊन्स झाला. 5 मार्च ते 10 मार्च मी दुबईला होते आणि त्या ट्रिपमध्ये बहुतेक माझ्याबरोबर वयोवृद्धच लोक होती. त्याच्यातल्या एक महिला होत्या, आय थिंक 80 वर्षाच्या एक वृद्ध होत्या. आणि त्यावेळेला काहीच कल्पना नव्हती की हे काय आहे, कशामुळे लॉकडाऊन आहे. थोडीशी फक्त चर्चा होती. दुबई बंद होतं तसं बघायला गेलं तर, रस्त्यावरती चिटपाखरूही नव्हतं, फक्त टुरिस्ट दिसत होते रस्त्याला. आम्हाला एक एवढी कल्पना नव्हती की काहीच आलेलं नव्हतं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटमधनं, किंवा ट्रॅव्हल बंद असं काहीच कुठे नव्हतं, हे केलेलं नव्हतं रिटर्नमध्ये. आणि आम्ही ट्रिप खूप छान एन्जॉय केली. आम्ही जेव्हा एअरपोर्टला आलो, मुंबई एअरपोर्टला, तेव्हा आम्हाला थोडंसं जाणवायला लागलं की बापरे, म्हणजे काहीतरी सिरियस झालेलं आहे. आणि बऱ्याचशे व्हॉट्सअपवरती मेसेजेस वगैरे आल्यावरती आम्ही पण जरा खूप घाबरलो. पण ठीक आहे म्हटलं, हरकत नाही, आपण बघू. चेकिंग चालू होतं एअरपोर्टला, कारण तेव्हा काय चेक करायचं हा एक मोठा प्रश्न होता. आणि चेकिंग त्यावेळेला ताप आणि सर्दी खोकल्यावरती चालू होतं, कारण बाकी काहीच नव्हतं तिथे हे होतं. आणि लकीली माझ्या ट्रिपमध्ये कोणालाही काही झालं नाही. फक्त ठीक आहे, म्हणजे घरी गेले लोक आणि जे वृद्ध होते, वयोवृद्ध लोक होती, त्यांना फक्त एक नोटीस आली की तुम्ही घराबाहेर पडू नका, कारण तुम्ही आत्ता टूर करून आलेला आहात. आणि त्यांना नोटीस दिलेली होती की, आणि रेग्युलर त्यांच्याबरोबर व्हिडिओज वगैरे, व्हॉट्सअपचे कॉल्स वगैरे चालू होते की तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय होतंय का, किंवा हे मॉनिटरिंग चालू होतं. पण ही एक म्हणजे म्हणतो ना की ही खूप वेगळी फेज होती. आणि ह्याच्यात नाही आम्ही बाहेर आलेलो आहोत असं, म्हणजे काही ध्यानीमध्ये नसताना. कोरोनामुळे बरेचसे लोक घाबरली होती आणि खूप, आणि त्याच्यानंतरची जी इंटेन्सिटी कोरोनाची तर काहीच्या काही होतीच आणि विचार न करण्याच्या पलीकडे होती. खरं तर तुम्ही कस्टम टूर आणि ग्रुप टूर पण अरेंज करता, तर ती कशी असते? कस्टमायझेशन टूर्स म्हणजे ज्यांना ज्या वेळेला, ज्या तारखांना जिथे जायचंय, कुठेही, मग ते कुठेही असू दे, मग भारतात असेल, भारताच्या बाहेर असेल, त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण ती टूर अरेंज करतो. ओके, मग तुमचं बजेट, त्याच्यावरती आपण काम करतो. तुम्हाला किती दिवस जायचंय त्याच्यावरती काम असतं. तुम्हाला एका ठिकाणी जायचं आहे पण तुमचं बजेट जर नसेल, तर आमचं हे काम आहे तुम्हाला सांगणं ॲज अ ट्रॅव्हल एक्सपर्ट की हे तुमचे ॲप्लिकेबल ऑप्शन्स आहेत, त्या बजेटमध्ये ह्या गोष्टी बसत नाही आहेत. विजाचे प्रोसेसिंग्स कसे असतात, तुमचे डॉक्युमेंटेशन्स किती स्ट्रॉंग आहेत, की त्या डॉक्युमेंटेशन्समध्ये तुम्ही जाऊ शकता का बाहेरगावी. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण कस्टमायझेशन्समध्ये खूप सातत्याने प्रयत्न करून आपण लोकांपर्यंत ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. ग्रुप टूर, अर्थात ग्रुप टूरमध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात आपल्या, त्याच्यामध्ये नो हिडन चार्जेस. मी नेहमी सांगते, आपली ग्रुप टूर अशी असते की त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो. आपण एक नया पैसा टूरमध्ये आपण कोणाकडनंच घेत नाही. ही आपली USB आहे बेसिकली. सो जे काय खर्च असतील एक्स्ट्रा, वॉट एव्हर इट इज, we don't show it, we don't take it from anyone on the tour. And that is the USB of our group tour. आणि आम्ही स्वतः ग्रुप टूरमध्ये ट्रॅव्हल करते ॲज अ टूर एस्कॉर्ट. महिलांना सेफ फील करायला म्हणायला हरकत नाही.
म्हणजे तुम्ही सोबत Yes. असता त्यामध्ये अजून कम्फर्टेबल खूप comfortable. तुमच्यावर असलेला विश्वास खूप खूप अ, खूप. तो आणि एक माउथ महत्त्वाचा आहे. पब्लिसिटी झालेली हां, असते सगळीकडे. त्याच्यामुळे एक माउथ पब्लिसिटीमुळे आपल्याला एक आपल्या कंपनीला एक कुठेतरी एक स्टेबलायझेशन आहे. तर महिला खूप म्हणतो ना खूप कम्फर्टेबल फील करतात या सगळ्या टूर्समध्ये. आता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करायचा त्यात एवढ्या लाखो महिला तुमच्यासोबत प्रवास करत असतात. हो. ऑब्विसली चांगल्या गोष्टी करताना चॅलेंज येतच. तुम्हाला काही चॅलेंजेस आलेत आणि कसे फेस करता तुम्ही मग त्यांना? पहिली गोष्ट तर चॅलेंजेस भयंकर येतात. एक महिला म्हणजे एक महिला उद्योजिका तर आहेच, एक गृहिणी आहे पहिली, आई आहे, बायको आहे, मुलगी आहे, सून आहे. त्याच्यामुळे या सगळ्या पात्र जे आपण म्हणतो हे बॅलन्स कुठेतरी आपल्याला ठेवावंच लागतं. आणि माझा बिझनेस म्हणजे त्याचं एक समतोल निर्माण करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मलाही वाटतं की ते कुठेतरी झालेलं आहे कारण फॅमिली सपोर्टमुळे. तर मला भयंकर सपोर्ट आहे फॅमिलीचा या गोष्टींमध्ये. ती एक गोष्ट झाली. कमिंग बॅक टू चॅलेंजेस, डेफिनेटली चॅलेंजेस खूप आहेत आपल्याला इंडस्ट्रीमध्ये कारण कुठेतरी ही मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री म्हणायला हरकत नाही. त्याच्यात आपण एक स्वतःचं वैशिष्ट्य निर्माण करणं इज रिअली अ चॅलेंज. त्याच्यामुळे महिलांसाठी आपण नेहमी सातत्याने तर प्रयत्न करतोच. कोविडमध्ये स्पेशली जेव्हा सगळ्या गोष्टी बंद झाल्या हे एक मेजर चॅलेंज होतं आमच्यासाठी. पैसे अडकलेले होते एअरलाईन्समध्ये, बुकिंग झालेल्या होत्या, ग्रुप टूर्स आपल्या अलाइंड होत्या. I think that was the biggest challenge anybody could ever face because this was unexpected, a natural disaster you can say. आणि तो एक मोठा चॅलेंज होता. गव्हर्नमेंटकडनं आपल्याला तशा काही सबसिडीज अनाऊन्स नव्हत्या कारण ट्रॅव्हल इज नॉट अ म्हणजे काय म्हणतो प्रायमरी नीड नाही आहे. इट्स अ लक्झुरी प्रोडक्ट. त्याच्यामुळे पर्सनल लोन घेऊन वगैरे वगैरे आम्हाला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं गरजेचं होतं कारण एक शेवटी एक ट्रस्ट असतो. तो ट्रस्ट आपण कुठेतरी त्याला इजा पोचू नाही शकत, त्याला ठेच नाही लागून देऊ शकत. तुमच्यावर ठेवलेला जो विश्वास होता Absolutely. त्यामुळे त्यांना कारण पैसे देणे पण वर्षानुवर्ष जे आपल्या बरोबर बुकिंग करतायत, जो ट्रस्टनी येत आहेत, आपल्याला ते कुठेतरी त्याचं काय म्हणतात इम्पॉर्टंट आहे. तो ट्रस्ट आपण ठेवणं, तेवढं आपण प्रिझर्व करणं ॲक्च्युली. आता समजा मला तुमच्यासोबत केरळला यायचंय. तुम्ही केरला वगैरे बऱ्याच ठिकाणी टूर्स अरेंज करतात. सो तिकडे हाऊसबोट असतात. तिकडचं जरा जास्तच अट्रॅक्शन आहे. सो त्याबद्दल जरा सांगा. ओके. सो पहिली गोष्ट तर आपल्या स्वतःच्या हाऊसबोट्स आहेत. वाव. या सो आय हॅव 5 हाऊसबोट्स ऑफ माय ओन. 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि 5 BHK अशा आपल्या काही विविध सेगमेंटच्या हाऊसबोट्स आहेत. केरळ हे गॉड झोन कंट्रीसाठी तर ते फेमस आहेत, नो डाऊट अबाउट इट. आणि हाऊसबोट हा प्रकार आहे खूप फॅसिनेटिंग आहे कारण तुम्ही कुठची केरळची ॲड बघितली तर एक छोटीशी हाऊसबोट आणि नारळाची झाडं हा हे कायम स्वरूप आहे. म्हणजे केरळ म्हटलं की हे चित्र येणंच आहे लोकांसोबत. हो, तर हेच त्याच्यामध्ये मी आता ऑलरेडी पदार्पण केलेलं आहे. सो आपल्या म्हणजे मी काय म्हणतात प्राऊडली आय कॅन से दॅट आय हॅव हाऊसबोट्स इन केरला विच इज प्रीमियम सेगमेंटमध्ये आपल्या हाऊसबोट्स आहेत ज्या आम्ही चालवतो आणि सक्सेसफुली रन होतात त्या हाऊसबोट्स. येस, म्हणजे टूर्स अँड टुरिझममध्ये एक सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. आजचा आपला पॉडकास्ट बऱ्याचशा सखी पाहत आहेत आणि त्यांना पण बिझनेस करायचंय पण ते कुठेतरी असतं की करायचंय पण ते राहून जातं. सो त्यांना तुम्ही काय सांगाल? झेप घेतली तर सगळं काही होतं. फक्त तुम्हाला पाऊल टाकण्याची गरज आहे. इफ यू हॅव द विल यू विल सक्सीड. आणि पेशन्स म्हणजे इम्पॉर्टंट इज पेशन्स. कुठची गोष्ट तुम्हाला लगेच सातत्याने मिळत नाही. तुम्हाला त्याच्यावरती काम करणं आहे, पेशन्स ठेवणं आहे. आणि जर तुम्ही हे केलं 2-3 गोष्टी सातत्याने, मेन म्हणजे चिकाटी, भयंकर चिकाटी तुम्हाला पाहिजे तुमच्या कामाबद्दल. इझिली नाहीच मिळत. काहीच कुठचीच गोष्ट इझिली नाही. हातपाय मारणं आहे, एक्सपेरिमेंट, काही गोष्टी एक्सपेरिमेंट करणं आहे. तुम्हाला यू नेव्हर नो व्हॉट विल क्लिक फॉर यू. ओके, तर एक्सपेरिमेंट करा कारण आता आम्ही एक्सपेरिमेंट करतोय बऱ्याच वेळेला.
ट्रॅव्हल टुरिझम आता खूप क्षेत्र बदललेलं आहे, आधीसारखं नाही आहे. ह्याच्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. बऱ्याचशा नामांकित एअरलाईन्स बंद झालेल्या आहेत, तुम्हालाही माहिती आहे. गेल्या एका दशकात बेसिकली इट वॉज अनएक्सपेक्टेड. त्याच्यामुळे आम्ही एक्सपेरिमेंट करत असतो की बाबा हे केलं तर काय, हे केलं तर काय, आणि असंच काहीतरी कुठेतरी क्लिक होतं आणि आपण झेप घेतो. त्याच्यामुळे चिकाटी, पेशन्स आणि एक्सपेरिमेंट करण्याची तुमची तयारी, ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. येस, म्हणजे जर संयम असेल, चिकाटी असेल आणि सातत्य असेल तर कोणतीही महिला कोणताही बिझनेस करायचा असेल तर नक्कीच त्यात यश मिळवू शकते. खरं तर टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हटलं तर बऱ्याचशा अडचणी आल्या, ज्या तुम्ही आता एक्सप्लेन करून सांगितलं की नेमकं काय प्रॉब्लेम झाला होता. पण एखादी जर महिला आहे, आता आपली सखी हा पॉडकास्ट बघते आणि त्यातल्या एखाद्या सखीला सोलो ट्रिप करायची आहे, तर ती तुम्ही कशी मॅनेज करता? पहिली गोष्ट तर मी स्वतः एक सोलो ट्रॅव्हलर आहे. मी स्वतः सोलो ट्रॅव्हल भयंकर केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठची महिला आली आणि तिला जर सोलो ट्रॅव्हल करायचं असेल तर आपण त्यांच्याशी एक छान संभाषण आपलं एक होतं. काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचं एक पटकन आपण सोल्युशन द्यायचा आपण प्रयत्न करतो. हॉटेल्स जसे आपले असतात ते सगळे ब्रँड हॉटेल्स असतात, त्याच्यामुळे एक सिक्युरिटी त्यांना लगेचच त्यांची निर्माण होते. डिटेल्ड आयटनरी असते, त्याच्यामुळे त्यांना एक काय म्हणतात पॉईंट टू पॉईंट कुठे आपण ट्रॅव्हल करणार आहोत, कसे ट्रॅव्हल करणार आहोत, सगळ्या व्यवस्थित डिटेल्स आपण दिलेले असतात. त्याच्यामुळे तोही एक भाग आपण हे करतो, कव्हर करतो. आणि मेन मुळात ट्रान्सपोर्टेशन हा जो प्रकार आहे, आपले सगळे ड्रायव्हर्स किंवा गाड्या ह्या आपल्या ओळखीच्या आहेत, त्याच्यामुळे एक सिक्युरिटी अजून तिथेही असते. मी कॉन्स्टंट सातत्याने पूर्ण ट्रिप त्यांच्या कनेक्टमध्ये असते. दिवसातनं एकदा तरी एक कॉल असतोच असतो. व्हॉट्सअप ग्रुप असतो आपला एक फॉर्म झालेला, जे जिकडे सगळ्या ॲब्सोल्युटली सगळ्या अपडेट्स मला कळतात त्यांच्या, की कुठे आहे, पोचलात का, चेक इन झालं का हॉटेलमध्ये. तर अशा पद्धतीने एक पूर्ण सिक्युरिटी आपण एका महिलेला ट्रॅव्हल करताना देतो. आणि ग्रुप टूरमध्येही तेच आहे. मी स्वतः ट्रॅव्हल करते म्हटल्यानंतर एक म्हणजे तुमचं विशेष लक्ष असतं त्या कुठे नेमकी ट्रॅव्हल काय सुरू आहे सगळं. पण कधी असं झालंय का तुमच्यासोबत की एखाद्या मुलीला किंवा एखादी लग्न झालेली स्त्री आहे, तिला तुमच्यासोबत यायचंय आणि घरातले नाही म्हणतात पण यायचंय? हो, झालंय ना. मग तुम्ही काय केलं तेव्हा? काही नाही, घरी जाऊन भेटणं हा, आणि त्यांच्या घरातल्यांशी बोलणं, एक छान फॅमिली एन्व्हायरमेंट क्रिएट करून त्यांना सांगणं की आपण काय पद्धतीने ट्रॅव्हल किंवा टूर करतो, विश्वास घेऊन. आणि मी स्वतः एक ट्रॅव्हलर आधी नाही आहे, मी पहिली एक गृहिणी आहे. मी म्हटल्याप्रमाणे की एक फॅमिली ओरिएंटेड मी आहे. त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने त्यांना सांगतो की बाबा आपण ज्या लोकांबरोबर जातो आहे त्याही सगळे फॅमिलीवालेच असतात आपल्याबरोबर, आणि त्याच्यामुळे त्यांना एक सिक्युरिटी फील करून देणं इम्पॉर्टंट आहे. प्लस ग्रुप टूर जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप फॉर्म होतो, त्यावेळेला त्यांच्या घरातल्यांचे नंबर्स आपण ॲड करतो, जेणेकरून त्यांनाही समजतं की बाबा आपली मुलगी कुठे आहे, काय पद्धतीने कुठच्या लोकांबरोबर आहे. फोटो शेअर केले जातात त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, त्यांनाही एक म्हणतो ना एक निर्धास्तपणा, सिक्युरिटी त्यांनाही तिथे इमिडिएट येते. आणि मेन मुळात एअरपोर्टला जेव्हा ते ड्रॉप करायला येतात त्यांच्या लेकींना, तर तेव्हा एक म्हणतो ना एक छान बॉन्ड झालेला असतो एअरपोर्टला. तर तोही एक प्लस पॉईंट आहे की बाबा आपली मुलगी सिक्युअरली जाते, किंवा माझी बायको सिक्युअर्डली जाते आहे, किंवा माझी बहीण सिक्युअर्डली जाते. तर ह्या छानपैकी एक वाईब असते. म्हणजे तुमच्यासोबत सोलो ट्रिप करायला काहीच टेन्शन ॲब्सोल्युटली काही नाही. आणि भयंकर बायका ट्रॅव्हल करतात. विश्वास जर देताय तुम्ही आणि इतकं छान ट्रिप प्लॅन करताय, तर काहीच हरकत नाहीये सोलो ट्रिप करायला आता तुमच्यासोबत. डेफिनेटली. मला आता मला म्हणजे जर समजा मला आता तुमच्यासोबत टूरला यायचंय, तर पुढची काही टूर तुम्ही अरेंज केली आहे का? हो, आत्ता दिवाळीमध्ये 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर माझी श्रीलंकाची ट्रिप आहे. ऑल इन्क्लुसिव्ह ट्रिप आहे. श्रीलंका खूप सुंदर आहे. आणि आत्ता इनफॅक्ट श्रीलंका टुरिझम हॅज मेड विजा फ्री फॉर इंडियन्स. त्याच्यामुळे हा लाभ तर तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि जवळ आहे, 3 तासात आपण पोचतो श्रीलंकेला. त्याच्यामुळे वृद्ध महिला, वृद्ध जे आहेत आपल्याकडे, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांनाही असा खूप प्रवास असा झेपत नाही, असं काही प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे लगेच 2-2.5 तास
2.5-3 तासात आपण पोचतो. इमिग्रेशन केल्यावरती लगेच बाहेर आणि बसमधनं आपला प्रवास सुरू होतो. म्हणजे कोणी हा प्रवास करू शकतो, आरामात, कोणत्याही आरामात. वयोगटातली Yes. महिला हा प्रवास करू शकते, काहीच काहीच नाहीये. हरकत नाहीये. शीतल मॅम, मला खरं तर एक प्रश्न पडलाय. तो म्हणजे असा आहे, तुमच्या कंपनीचं नाव काहीतरी युनिक आहे. सो तुमच्या कंपनीच्या नावाबद्दल सांगा. हो, कंपनीचं नाव आहे रीज हॉस्पिटॅलिटी. रीज ॲक्च्युली हे जर्मन हा वर्ड आहे आणि इट मीन्स टू ट्रॅव्हल ॲक्च्युली, आणि आम्ही तेच करतो. सो रीज हॉस्पिटॅलिटीमध्ये इट्स अ वन स्टॉप शॉप फॉर ऑल युअर ट्रॅव्हल नीड्स, आणि आपण त्याच्यामध्ये कस्टमाइज टूर्स म्हणा, ग्रुप टूर्स म्हणा, सोलो ट्रॅव्हलर्ससाठी म्हणा, ॲडव्हेंचर टूर्स म्हणा, अशा बऱ्याच विविध प्रकारच्या टूर्स आपण कंडक्ट करत असतो, अरेंज करतो. ओके. ते असं म्हणजे वेगळं काहीतरी युनिक नाव वाटलं, त्यामुळे मला विचारायचं वाटलं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा बिझनेस करताना जसं तुम्ही म्हटलात घरून एक सपोर्ट होता, तसा अजून एक आपल्या मैत्रिणींचा पण सपोर्ट हवा असतो आपल्याला. हो, तसाच नक्कीच. तुम्हाला आराध्य इव्हेंट्सचा देखील सपोर्ट होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आराध्य इव्हेंट्स, त्याच्या अगोदर आराध्य क्रिएशन्स, ॲक्च्युली हे गणित आहे. आराध्य क्रिएशन्स हेमांगी हाटकर ह्या फाउंडर आहेत, आणि आम्ही खूप अगोदर मैत्रिणी आहोत पहिले. आणि आराध्य इव्हेंट्समधनं मला बऱ्याच प्रीमियम क्लायंट्स सातत्याने मिळाले. त्या लाईफस्टाईल एक्झिबिशन करतातच, नो डाऊट अबाउट इट. सर, प्रोडक्ट्स नसून सर्व्हिसेसवरती पण त्यांची भर असते, आणि त्यांच्या थ्रू आमच्या कंपनीला किंवा तिच्या थ्रू आम्हाला खूप छान क्लायंट्स आणि एक दर्जेचा क्राऊड म्हणतो तो खूप सातत्याने मिळत आहे, आणि वी आर एक्सपेक्टिंग द सेम इन द नियर फ्युचर ऑल्सो. शीतल मॅम, खरंच तुम्ही आराध्य इव्हेंट्सने एवढा सपोर्ट केला आहे किंवा तुम्ही त्यांना सपोर्ट करताय, म्हणजे एकमेकींचा हात घट्ट धरून एकमेकींना मदत करत तुम्ही प्रत्येक जणी हा स्वतःचा बिझनेस पुढे नेताय. तुमचा हा पॉडकास्ट बघून प्रत्येक सखीला आज वाटेल की आपण सोलो ट्रिप नक्की करायलाच हवी. येस. आणि खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही सेल्फ मेड सखी या शोमध्ये आलात आणि आपल्या सगळ्या सखींना छान छान गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद.